कुठे चाललीस एवढा गजरा वगैरे सगळं भेळ स्टार्टर चालू केलेला आहे. टोमॅटो सूप मस्त घेतलाय. हा हो ही हो करायला मागू खायला मागून खाल्लं का नाही? हिनं तर 2 वेळा गुलाबजाम घेऊन खाल्ले माहिती आहे का. मित्रांनो गुड मॉर्निंग आणि ताईंनो तुम्हाला पण गुड मॉर्निंग. कारण आज आहे 8 मार्च, जागतिक महिला दिवस आहे आज. तर महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्व महिलांना खरंच महिला दिनाच्या आमच्या घरातली महिला हिला सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर थांबा महिला दिनानिमित्त तुम्ही काय बोलू इच्छिता सांगा. काय बोलू इच्छितो आता म्हणजे काय, महिला दिना म्हणजे खूप मोठा दिवस आहे हा. प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यामध्ये लहान असेल तर आईचं पाठबळ असतं लहान असताना, नंतर मग लग्न झाल्यानंतर बायकोचं पाठबळ, नंतर मुलीचं सुद्धा पाठबळ असतं. मुलगीच मग खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सर्वांना शिकवते ह्या सगळ्या नाही का. आणि असं असतं मित्रांनो, सगळ्यांचा आदर करा, सगळ्यांना व्यवस्थित रिस्पेक्ट द्या. दिल्या म्हणजे आपण 2 शब्द चांगले जर बोललो आपलं तर तेच त्यांच्यासाठी खूप छान असतं मित्रांनो. त्यांना छान वाटतं त्या सगळ्या गोष्टी. तर आता असो म्हणून थांबा तुम्हाला सांगते यांनी माझ्यासाठी काय आणलंय ते. थांबा तुम्हाला दाखवते. तर बघा ऍक्च्युली आज ना श्रावणीच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग होती. तर ती पॅरेंट्स मीटिंग मी आता अटेंड करून आले. आणि आल्यानंतर मी बघते तर काय यांनी माझ्यासाठी छान अशी मोगऱ्याची फुलं आणलेत. तर सर्व महिलांना जास्त काही पाहिजे नसते बरं का, छोट्या छोट्या गोष्टींमध्येच त्या खूप खुश होतात. ओके चहा जळायला. तर नाही का म्हणजे काल आमचे दूधवाले मामा आलेच नव्हते, त्यामुळे सकाळी काय चहा वगैरे झाला नाही. मग हे असेच पेटीएमला गेली. मग मी काय येता मस्तपैकी दूध वगैरे आणलं. मी तर मस्तपैकी दूध आणि एक टोस्ट मस्त गेलेले आहेत म्हणजे हिच्या गैरहजेरीमध्ये. मग आता ही आली, मग हिच्यासाठी चहा बनवलेला आहे. काय चहा नाही प्यायचा? नाही प्यायचा. बरं आता हा चहा तिला कपामध्ये ओतून सुद्धा देतो. कुठे चाललीस एवढा गजरा वगैरे सगळं लावून? आणि मंडळी काय चालू? मग काय तर भावांनो आणि बहिणींनो, तर तुम्हाला माहितच आहे आज वुमन्स डे आहे. तर त्यानिमित्त आज मला यांनी इकडून या ना हो, तर त्यानिमित्त आज यांनी मला स्वयंपाकाला सुट्टी दिलेली आहे. म्हणजेच आम्ही चाललोय बाहेर जेवायला. बर हा, तर आमच्या फेवरेट ठिकाणी विष्णूजी की रसोई, तिथलं जेवण आम्हाला खूप आवडते. त्यामुळे आता आम्ही तिथंच चाललोय. श्रावणी आवरते, मी रेडी आहे. आणि यांनी खूप वेळ केला, यांचंच आवरलं नव्हतं. तर हा, आणि तुम्हाला ना मला श्रावणीने काय गिफ्ट दिले मी ते तुम्हाला दाखवते बरं का. थांबा 1 मिनिट. गिफ्ट दाखवेपर्यंत मित्रांनो यांना फक्त म्हणलं कुठं जायचं नाही का, तर मग आपण म्हणलं की बाबा ठीक आहे जाऊ. म्हणलं तुम्हाला आज ट्रीट देतो एक विष्णूजी की रसोईमध्ये. जसं विष्णूजी की रसोईमध्ये जायचं असं ऐकलं, त्यानंतर या दोघी पण नाही का बाहेर आल्या. आणि तुम्ही आम्हाला म्हणे आधीच काऊन नाही सांगितलं म्हणे, तर आम्ही दुपारचा चहा वगैरे घेतला नसता म्हणे. चहा बिस्किट टोस्ट जे काही ते खायचं होतं ते खाल्लं नसतं म्हणे आम्ही. तर ते पचवण्यासाठी बाहेर दोरीवरच्या उड्या मारत बसल्या ह्या 15 मिनटं. त्याच्यासाठी हा लेट झालेला आहे. 8 वाजता निघायचं होतं. दोरीवरच्या उड्या मारल्या का, तिथे भरपूर जेवण करायचं आहे. आता 2-4 दिवसात यांना भूक लागणार नाहीये. आम्ही काय झालं सांगू का, आम्ही ऑलरेडी खाऊन बसलेलो होतो, भूकच नव्हती. आणि मग त्यात हे म्हणले चला, मग तिथं गेल्यानंतर जेवायला तर पाहिजे. आता इतकं त्यांनी नेलं तर जेवायला तर पाहिजे. खरं सांगू का, तिथे एवढे छान छान पदार्थ असतात, त्यामुळं असं मनावर कंट्रोल नाही होत. तर दाखव. तर हे बघा घाई मध्ये बनवलं. हा, तर हे मी झोपले होते, मी उठण्याच्या अगोदर म्हणून तिनं बनवलंय ऍक्च्युली. आणि पूर्ण याच्यावर हर्ट्स काढलेत. तर त्यावर काय लिहिलंय मी ते तुम्हाला सांगते. तर फर्स्ट आहे हॅपी वुमन्स डे. सेकंड, वर्ल्ड बेस्ट मदर. ओके, अ मदर हू वॉज इकडे दाखवा. अ मदर हू वॉज यूट्यूबर. आवर होम्स बेस्ट कॉमेडियन, जे की मी आहे. आमच्या घरामध्ये नेहमी हे राम प्रभू कृष्ण जगन्नाथम. काही नाही, हे काही नाही. कहाँ से आते ये लोग ऐसे? हो, तर हा नवा बॉडी से. तर ना
आमच्या घरामध्ये मी नेहमी हसवत असते बरं का या दोघांनी, तर त्यामुळं ते हे नंतर द स्वीटेस्ट वन इन द वर्ल्ड. तर चला मंडळी आता आपण जाऊया जेवायला, वेळ होतो. भयानक गर्दी आहे आज. हा विरडे इकडे काहीतरी आहे, स्टार्टर आहे ना इकडे. अरे काय नाही, ए साबुदाणा वडा इकडे. काही नाही, साबुदाणा वडा नाही खाल्ला. इकडे भेळ आहे वाटतं, चाट आहे ना इकडे. हे बघा भेळ स्टार्टर चालू केलेला आहे इथे नाही का, स्टार्टरचा आहे सर्व. साबुदाणा वडा पण आहे आज, साबुदाणा वडा आहे, भेळ आहे आणि बोरं पण आहेत ना. हो, आणि खेळायला पण आहे. हा लहान मुलांना. टोमॅटो सूप मस्त घेतलाय, ते पण खाऊन पाहतो. क्या हो गया, साबुदाणा वडा. श्रावणीचं कामच इथं आलं, गोळा करायचं सगळं आहे की नाही. हा भेल खाऊ. काय व्हायले. हा तिखट पण कसं आहे. हा हा हो करायला. टोमॅटो सूप तिखट लागलंच पाहिजे. तर भावानं नाही का स्टार्टर वगैरे मस्तपैकी खाऊन झाला आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या जेवणाची प्लेट या ठिकाणी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये काय काय आहे नाही का. मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो, दिसतंच आता तुम्हाला सर्व. तर मस्तपैकी ठेचा घेतलेला आहे, नान घेतली, चपाती घेतलेली आहे, त्यानंतर पनीरची भाजी होती, डाळ होती आणि स्वीटसुद्धा होतं. आणि त्यासोबत म्हणजे कढीच नाही का, आपली कढी पण मस्त होती आणि पाटोडी रस्सा ही भाजी पण होती या ठिकाणी मस्तपैकी नाही का. मी पण एक व्हिडिओमध्ये मी पण दिसलो पाहिजे ना, तर मग व्हिडिओ काढताना आता पटपट जेवायला सुरुवात करतो. तर जेवण नाही झालं मित्रांनो. हिनं काय केलंय, नाही हिनं जेवण झाल्यानंतर परत स्वीटच्या काउंटरला आली आहे आणि परत इथं बघा गुलाबजाम खा लागली आहे. म्हणजे काय आज, म्हणजे अरे पण ऑलरेडी दिलं होतं ना, डबल मागू खायलीस. मागू खायल्या, मागून खाल्लं का नाही. नाही मागून खाल्ल्या. आणि ही आज माहिती आहे का, आज विष्णूजी इथं भेटले. आज ही बाई इथं विष्णूजीला जाऊन बोलू लागली. हा फोटोही काढले बरं, फोटो सुद्धा काढले, हा यांना सुद्धा काढायला लावले. आणि एकटीने फोटो काढला, आम्हाला बोलवलं नाही. हे का नाही श्रव, काय अजून पाहिजे गुलाबजाम. हा घे ना. तर मित्रांनो नाही का, हे बघा नंतर दोघींचं काय चालू आहे काय समजा. आताच गाडीतून उतरलाय. काहीच नाही, जेवण झाले खूप फुल. हिला तर झोपच येईल. जी एवढं खाल्लंय नाही खरं सांगायचं हो हिनं तर 2 वेळा गुलाबजाम घेऊन खाल्ले माहिती आहे का. बरं मंडळी ऐकून घ्या. असं आहे इकडे. हे बघा यांचं जेवण एवढं जास्त झालं होतं की त्यामुळे त्यांना पान खावं लागलंय. त्यावरून तुम्ही विचार करा की कोण जास्त जेवण केलंय. तिला पान आवडत नाही. तिला ऑफर केली होती पण नाही, तिला आवडत नाही. बरं जाऊ द्या. नको म्हणते. महिला दिवस आज साजरा केलेला आहे, त्यामुळे आता काही दिवस तरी बायको जरा शांत राहील नाही का. म्हणजे मी मागे लागते. हो मागं नाही लागत तू. नाही बिलकुल नाही. हा मग कुणाच्या मागं लागतो. बरं ऐका ना, एवढी शांत बायको भेटली असते का तुम्हाला. हो नाही हो उगाचच नाही, खरंच नाही म्हणलं. बरं जाऊ दे आता. आणि हा पण मी सेकंड टाइमच वेअर केलाय. आणि हा घेतलाय मला माझ्या आईनं दिवाळीच्या वेळेला. तर कसा आहे तो पण नक्की सांगा. तर मंडळी आता चला आता ब्लॉग इथंच एंड करूया. आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड बाय, सी यू अगेन.